नमस्कार. चला, आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी दिसायला खूप साधी आहे, पण तिच्यात लपलेत दगाबाजी, हुशारी आणि जगण्याची कला. ही गोष्ट आहे एका माकडाची आणि एका मगरीची, पण ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. बरं, मग ही गोष्ट आली कुठून? ही काही साधीसुधी लोककथा नाहीये. हिला म्हणतात जातक कथा. याचा सरळ अर्थ असा की ही गौतम बुद्धांच्या अनेक जन्मांपैकी एका जन्माची गोष्ट आहे आणि ती एक खास नैतिक शिकवण देण्यासाठी सांगितली जाते. पण थांबा, या कथेमागे एक खरंखुरं धक्कादायक कारण आहे. ही गोष्ट बुद्धांनी नेमकी तेव्हा सांगितली जेव्हा त्यांचाच चुलत भाऊ देवदत्त त्यांची हत्या करण्याचा कट रचत होता. म्हणजे विचार करा, ही फक्त एक गोष्ट नव्हती, तर एका खऱ्याखुऱ्या धोक्याला दिलेलं एक चतुर उत्तर होतं. ठीक आहे, चला तर मग थेट कथेतच जाऊया. कल्पना करा, पवित्र गंगा नदीचा काठ आणि इथेच एका कपटी योजनेला सुरुवात होते. या गोष्टीची मुख्य पात्र दोन आहेत. एकीकडे आहे एक कमालीचं हुशार माकड, जो खरं तर बोधिसत्व आहे, म्हणजे भविष्यातला बुद्ध. आणि दुसरीकडे एक धूर्त मगर, जिच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय. आणि या गोष्टीत खरा ट्विस्ट येतो तो मगरीच्या पत्नीमुळे. ती एक अजबच हट्ट धरते. तिला त्या हुशार माकडाच्या काळजाचं मांस खायचं असतं. आणि हो, याच हट्टापायी तिचा नवरा एका जीव घेण्या मिशनवर निघतो. आता मगर काय करते, ती माकडाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एक प्लॅन बनवते. आणि हा सगळा डाव सुरू होतो एका धोकादायक ऑफरपासून, जी मैत्रीच्या नावाखाली दिली जाते. मगर माकडाजवळ जाते आणि एकदम गोड बोलून मैत्रीचा आवाहनते. ती त्याला म्हणते की, चल मित्रा, नदीपलीकडच्या बेटावर खूप रसाळ फळं आहेत, आपण ती खायला जाऊया. आणि वरून स्वतःच्या पाठीवरून घेऊन जाण्याचं आश्वासनही देते. बिचारं माकड, त्याला काय माहीत यामागचा डाव. ते तर आनंदाने मगरीच्या पाठीवर बसतं आणि सुरू होतो तो धोकादायक प्रवास. पण नदीच्या बरोबर मध्यभागी पोहोचल्यावर मगरीचं खरं रूप दिसू लागतं. ती मुद्दाम पाण्यात बुडी मारायला लागते आणि त्याच क्षणी माकडाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याला कळून चुकतं की आपण एका भयानक सापळ्यात अडकलो आहोत. आता बघा, मृत्यू तर डोळ्यासमोर आहे. अशा परिस्थितीत माकडाकडे फक्त एकच हत्यार उरलं होतं, आणि ते म्हणजे त्याची बुद्धी. आता ही लढाई ताकदीची नव्हतीच, ती होती बुद्धीची. मगर आपला खरा हेतू सांगून टाकते. तिला वाटतं, आता माकड आपल्या तावडीत आहे, खेळ खल्लास. पण ती माकडाच्या बुद्धीला खूपच कमी लेखत होती. आणि इथेच माकड आपला सगळ्यात मोठा डाव खेळतो. तो इतक्या शांतपणे पण चतुराईने एक अशी गोष्ट सांगतो ज्यावर विश्वास बसणार नाही. तो थेट मगरीच्या मूर्खपणावरच वार करतो आणि म्हणतो, अरे वेड्या, तुला काय वाटलं, माझं काळीज माझ्या शरीरात असतं? छे, ते बघ, ते तर मी त्या समोरच्या अंजिराच्या झाडावर काढून ठेवले. आणि आश्चर्य वाटेल, पण ती लोभी मगर यावर चक्क विश्वास ठेवते. काळजाच्या हव्यासापोटी ती कसलाही विचार न करता मागे फिरते आणि किनाऱ्याकडे जायला निघते. किनारा जवळ येताच माकड एक सेकंडही थांबत नाही. विजेच्या चपळाईने ते मगरीच्या पाठीवरून उडी मारतं, सरळ झाडावर चढतं आणि आपल्या मूर्ख मारेकऱ्याला पाण्यातच सोडून स्वतःचा जीव वाचवतं. आता झाडाच्या फांदीवर सुरक्षित बसून माकड त्या मगरीला आणि आपल्यालाही या कथेचं खरं सार सांगतं. म्हणजे शक्ती श्रेष्ठ की बुद्धी हे आता सिद्ध होणार होतं. आणि तो बोध काय आहे? तो हा आहे की जो कुणी ऐन संकटाच्या वेळी आपलं डोकं शांत ठेवून विचार करतो आणि योग्य निर्णय घेतो, त्याला जगातला कुठलाही शत्रू हरवू शकत नाही. खरी ताकद दंडात नाही, तर डोक्यात असते. तर माकडाने हे नेमकं कसं साध्य केलं? त्याची स्ट्रॅटेजी आपण या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये पाहू शकतो. पहिलं, त्याने धोका ओळखला. दुसरं, त्याने पटकन एक पटण्यासारखी खोटी गोष्ट तयार केली. तिसरं, त्याने समोरच्याच्या मूर्खपणाचा बरोबर फायदा उचलला. आणि चौथं, संधी मिळता क्षणाचाही विचार न करता तिथून सुटका करून घेतली. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. आठवतंय ही गोष्ट बुद्धांनी का सांगितली होती? चला, आता त्या मूळ संदर्भाकडे परत जाऊया. बुद्धांनी शेवटी या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगितली. ते म्हणाले, त्या कथेतील ती मूर्ख आणि खुणी मगर तो दुसरा तिसरा कोणी नसून माझाच भाऊ देवदत्त होता. आणि ते हुशार माकड, ज्याने केवळ बुद्धीच्या जोरावर स्वतःला वाचवलं, तो मीच होतो, माझ्या एका पूर्वजन्मात.
ही जुनी गोष्ट आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरी शक्ती म्हणजे काय? ती ताकदीत आहे की हुशारीत? ही कथा तर हेच सांगते की जिथे ताकद संपते तिथून बुद्धीचा खेळ सुरू होतो, नाही का?